आता नीट परीक्षेसंदर्भात एक मोठी बातमी आहे। नीट 2026 ची परीक्षा रद्द झाली। पेपर लीक झाल्यामुळे परीक्षा आता रद्द करण्यात आल्यात। पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाणार आहे। नीट 2026 ची परीक्षा आता रद्द करण्यात आली। विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पेपर लीक झाल्यामुळे परीक्षा आता रद्द करण्यात आली। पेपर फुटी प्रकरणाची आता सीबीआय चौकशी सुद्धा केली जाणार आहे। पण विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि धक्कादायक सुद्धा म्हणावी लागेल। पेपर लीक झाल्यामुळे आता नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली। पेपर लीक झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी केली जाणार आहे। मात्र आता विद्यार्थ्यांना हा एक मोठा धक्का आहे, कारण नीट 2026 ची परीक्षा रद्द झाली। विद्यार्थ्यांनी इतक्या दिवसांपासून नीटची परीक्षेची तयारी केली होती, मात्र आता पेपर लीक झाल्यामुळे परीक्षाच रद्द करण्यात आली। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, नीटची परीक्षा आता रद्द झाली, नेमकी काय अधिकची माहिती देण्यात आली? कल्याणी सध्या देशातील सर्वात मोठी बातमी ही सध्या समोर येत आहे की नीटची परीक्षा जी आहे 2026 ची ही रद्द करण्यात आलेली आहे। आणि अर्थातच आपल्याला एमबीबीएस, बीएचएमएस, बीएमएस अशा कोणत्याही कोर्ससाठी उत्तीर्ण व्हायचं असेल तर मग नीटची परीक्षा जी आहे ती द्यावी लागत असते विद्यार्थ्यांना। लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी जे आहेत सहभाग घेत असतात आणि त्यानंतर ही परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना डॉक्टरेटसाठी किंवा मेडिकल जी कोर्सेस असतात ऍडमिशन जे देण्यात येत असतं। मात्र नीटच्या परीक्षेचा एक पेपर जो आहे एका विषयाचा एक पेपर। धन्यवाद शुभम या सगळ्या माहितीसाठी। तर नीट 2026 ची परीक्षा आता रद्द करण्यात आलेली आहे। इतक्या दिवसांपासून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत होते, मात्र अचानक ही परीक्षा आता रद्द झाली। पेपर लीक झालेत आणि त्यामुळे संपूर्ण परीक्षाच आता रद्द करण्यात आली। नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आली। विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण या परीक्षेचा पेपर लीक झाला आणि त्यामुळे संपूर्ण परीक्षाच आता रद्द करण्यात आली। दरम्यान आता या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाणार अशी माहिती समोर येते। तर नीट 2026 ची परीक्षा आता रद्द करण्यात आली। अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। इतक्या दिवसांपासून हे सगळे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत होते, मात्र आता अचानकपणे नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। पेपर लीक झाला आणि त्यामुळे संपूर्ण परीक्षाच आता रद्द करण्यात आलेली आहे। आता नेमकी पुढे परीक्षा कधी होणार या संदर्भातली अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। या सगळ्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी केली जाणार आहे। या चौकशीतून नेमकं काय समोर येतं, विद्यार्थ्यांची पुढे आता पुन्हा परीक्षा कधी घेतली जाणार, त्याबद्दलची माहिती कधी दिली जाईल, या सगळ्यांकडे आता विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण गेल्या इतक्या दिवसांपासून नीट आणि जेईई या परीक्षा अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात। विद्यार्थी वर्षानुवर्ष याची तयारी करत असतात, मात्र अगदी परीक्षेच्या तोंडावर या परीक्षाच रद्द झाल्याची माहिती आता समोर येते। पेपर लीक झाला आणि त्यामुळे परीक्षा आता रद्द करण्यात आलेल्या आहेत। नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। पेपर लीक झालाय त्यामुळे संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली। या सगळ्या प्रकरणाची आता सीबीआय चौकशी केली जाणार आहे। या सीबीआय चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते आणि आता पुढच्या परीक्षा कधी होणार हे सांगणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। नीट 2026 ची परीक्षा रद्द झाली, पेपर लीक झाला आणि त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली। नीट परीक्षेसंदर्भातली ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। खरं तर या परीक्षेमध्ये पारदर्शकता असावी यासाठी केंद्र सरकारनं अनेक अभियान घेतले होते, कडक पावलं उचलली होती, मात्र तरी सुद्धा परीक्षेच्या तोंडावरच पेपर लीक झाला। त्यामुळे आता अचानकपणे नीट 2026 ची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। पेपर फुटी प्रकरणाची आता सीबीआय चौकशी केली जाणार आहे, मात्र ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी।